नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या सर्वात जास्त कमेंट्स येत आहेत ते म्हणजे पीक विमा 2025 बद्दल की शेतकरी बांधवांना पीक विमा नक्की केव्हा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, कालच म्हणजे 31 मार्च 2026 रोजी पीक विम्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही अपडेट समोर आलेली आहे यानुसार जवळपास 6 ते 7 GR निर्गमित करण्यात आलेले आहे, तेही पीक विम्यासंदर्भात। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा थकीत पीक विमा आहे जे की मंजूर झालेला आहे त्यांच्या स्टेटसवरती त्यांचा पीक विमा दाखवत आहे, अप्रूव्ह झालेला आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही तो जमा झालेला नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून काल जो GR निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये 5 ते 6 GR आहे। तर या GR नुसार नक्की कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आणि यासाठी कोणकोणती पिके आवश्यक असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। येथे तुम्हाला शेती संबंधित नवनवीन अपडेट्स जाणून घ्यायला मिळत असतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल राज्य शासनाच्या माध्यमातून 5 ते 6 GR निर्गमित करण्यात आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2020 पासून तर 2024 पर्यंतचा जे की शेतकरी बांधव आहेत की त्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यांचं स्टेटसवरती पीक विम्याची रक्कम दाखवत आहे, परंतु त्यांना आजपर्यंत ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हा पीक विमा मिळणार आहे। आता यामध्ये अनेक कोटी रुपयांच्या म्हणजे प्रत्येक GR मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची अपडेट आहे, प्रत्येक GR मध्ये वेगवेगळ्या रकमा मंजूर करण्यात आलेल्या आहेत, जे की 2020 ते 2021 असेल, 2021 ते 2022 असेल, 2022 ते 2023 चा पीक विमा असेल, त्यानंतर 2023 ते 2024 चा पीक विमा असेल, असे 2024 पर्यंतचे जे की शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र आहे, त्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे, त्यांच्या स्टेटसवरती त्यांच्या पीक विम्याची रक्कम दाखवत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2020 पासून जे की मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी जो राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा दिला जातो त्यानुसार आपण जर पाहिलं तर अनेक वर्षांपासून म्हणजे 2020 पासूनचा पीक विमा शेतकरी बांधवांचा पेंडिंग आहे। ही गोष्ट खरं तर खूप लाजिरवाणी आहे की 4 ते 5 वर्ष लागू शकतात की पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये मंजूर असताना सुद्धा तो जमा होत नाहीये। ही वस्तुस्थिती आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून जो की पीक विमा रक्कम जी पीक विम्याची जी रक्कम आहे मग पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जी रक्कम वितरित केली जाते यामध्ये एवढा विलंब होतोय की 4-4, 5-5 वर्षांचा कालावधी निघून जातोय। मग आता आपण विचार जर केला 2020 पासून तर 2024 पर्यंतचा जो की पीक विमा शेतकरी बांधव त्यासाठी पात्र ठरलेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांचा पीक विमा अप्रूव्ह झालेला असताना, त्यांचा पीक विमा मंजूर झालेला असताना 4 ते 5 वर्षानंतर याबद्दलचा GR म्हणजे शासन निर्णय हा राज्य शासनाच्या माध्यमातून घेतला जातोय 2, 3, 4 वर्षांनंतर। तर मग 2025च्या पीक विम्याचं काय, असाही प्रश्न आता शेतकरी बांधव कमेंट्समध्ये नक्कीच विचारणार आहेत, कारण 2020 पासून तर 2024 पर्यंतचे जे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र ठरलेले होते परंतु त्यांना त्यांची रक्कम स्टेटसवरती दाखवत असताना सुद्धा मिळालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांसाठी काल शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार लवकरच शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे, तर ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, ते पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि त्यांच्या स्टेटसवरती पीक विम्याची रक्कमही दाखवत आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे 2025चा जो पीक विमा आहे जो की शेतकरी बांधव त्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी अपडेट देण्यात आली होती की जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे, पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार। मग आता खरोखर हा पीक विमा केव्हा मिळणार, कारण आपण जर पाहिलं तर काल जो की 31 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार 2020 ते 2024 पर्यंतच्या पीक विम्याची जी काही GR आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे, परंतु 2025चं जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांना जवळपास 34,000 कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं नुकसान भरपाई म्हणून आणि या नुकसान भरपाईमध्ये जे कोणी शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहे ते सर्व शेतकरी बांधव 2025च्या खरीप पीक विम्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत, अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे पीक विमा 2025ची।
पण काल जे जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे या जी आरमध्ये कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारची 2025च्या पीक विम्याबद्दलची अपडेट नाही आहे किंवा 2025चा पीक विमा नक्की शेतकरी बांधवांना केव्हा मिळणार याबद्दल कुठेही वाच्यता करण्यात आलेली नाही, कुठल्याही जी आरमध्ये याबद्दलची माहिती दिलेली नाही। परंतु आपण जर विचार केला तर 4 ते 5 वर्षांपूर्वी झालेलं शेतकरी बांधवांचं नुकसान असेल, त्यांचं पीक विमा मंजूर झालेला असताना त्यांच्या स्टेटसवरती दाखवत असताना त्या पीक विम्यासंदर्भात वाटपासंदर्भात जो काही निधी आहे जो की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना दिला जातो त्या पीक विमा निधी वाटपासाठी एवढा विलंब झालेला आहे, तर मग 2025चं काय असा सुद्धा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो। परंतु मित्रांनो, नुकतंच आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला अशा शेतकरी बांधवांना हेक्टरी 24,000 रुपये असा पीक विमा मिळणार आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला नाही म्हणजे 2025मध्ये त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 22,000 रुपये असा पीक विमा मिळणार अशी माहिती दिलेली आहे। परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना जो पीक विमा मिळणार आहे तर हा पीक विमा हेक्टरी 22,000 किंवा मग हेक्टरी 17,500 रुपये असा मिळणार नाही आहे। तर ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजे आत्ता 2025मध्ये जे तुमचं उत्पन्न निघालेलं आहे त्यानुसार मागील 5 वर्षांमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न किती निघालं आणि त्या 5 वर्षांच्या वार्षिक उत्पादनामध्ये 2025मध्ये किती प्रमाणामध्ये घट झाली यानुसार तुम्हाला पीक विमा 2025 हा मिळणार आहे। आता यामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांना वैयक्तिक पीक विमा मिळणार नाही तर मंडळ निहाय पीक विमा दिला जाणार आहे। यामध्ये तुमच्या मंडळाचं किती नुकसान झालं यानुसार किंवा तुमच्या मंडळामध्ये किती 2025मध्ये घट आली त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। म्हणजे एकंदरीत पीक विमा जो शेतकरी बांधवांना दिला जात आहे तो खूप कमी स्वरूपात दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांना जे की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा मिळायला हवा तो योग्य वेळेत मिळत नाही आहे, त्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराज आहेत। आणि जसं की 2020 पासूनचा जो पीक विमा आहे थकीत पीक विमा त्याचा जी आर 2025मध्ये निघालेला आहे। मग आता 2025चा पीक विम्याचा जी आर केव्हा निघेल हे तर राज्य शासनालाच माहीत। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस पीक विमा 2025च्या अपडेटनुसार म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस पीक विमा 2025ची अपडेट येईल किंवा मग जी आर निर्गमित करण्यात येईल त्यानुसार शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आपण नक्कीच करणार आहोत। आणि तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की 2020 पासून तर 2024 पर्यंत तुम्ही पीक विम्यामध्ये पात्र झालेले आहात का? तुम्ही पीक विमा भरलेला आहे परंतु तुमच्या स्टेटसवरती पीक विमा दाखवलेला असताना सुद्धा तुम्हाला आजपर्यंत तो पीक विमा मिळालेला आहे की नाही? जर मिळालेला नसेल तर मात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल, कारण ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या स्टेटसवरती तो दाखवत आहे त्या शेतकरी बांधवांना नक्कीच लवकरच आता 2020 ते 2024 पर्यंतच्या शेतकरी बांधवांना नक्कीच लवकरात लवकर पीक विमा मिळेल अशी माहिती आता समोर येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जात आहे पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान या सर्व योजनांचा शेतकरी बांधवांवरती कसा परिणाम होतोय? शेतकरी बांधवांना याचा फायदा होतोय की नुकसान होतोय? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।